विश्रांतीनंतर काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला। मात्र या मान्सूनने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं आणि त्याचा सर्वाधिक फटका देवगड तालुक्यातील आरे गावाला मिळाला। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता, आपण आत्ता आरे गावातील नरेवाडीमध्ये आहोत। कशा पद्धतीने इथे वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आणि घरं जी आहेत, कित्येक घरं जी आहेत त्या घरांची पडझड झाली आहे। अनेक झाडे जी आहेत ती झाडे अशी उन्मळून पडलेली आहेत। याच घराच्या लगत आता अजूनही आणखी एक घर आहे की या घरावर छप्परसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही। अशा पद्धतीची आणखी इथे 3-4 घरं आहेत ज्यांच्यावर छप्परसुद्धा राहिलेलं नाही। एवढा भयंकर मोठ्या प्रमाणात वादळ जे आहे ते काल सायंकाळी या इथे गोंगावलं। या घरामध्ये एक म्हातारी आजी होती जिचं खरं तर दैव बलवत्तर म्हणावं लागेल। ती त्या घरातच असताना ही सगळी पडझड झालेली आहे। ती आपल्यासोबत आहे। आजी, काय झालं, त्या किती वाजताची घटना आहे? 3:30च्या दरम्यान ही घटना घडली। जेव्हा पहिलं घडघडलं आणि नंतर थोडा मी खुर्चीवर उठून बसली, त्या थोड्या वेळाने काडकाड आतमध्ये फटरे पडायला लागले समोर। तेव्हा मी ओट्याखाली जाऊन लपून राहिली। ते जेव्हा शांत झालं त्यावेळेला नंतर मी बाहेर दरवाजा उघडून आली आणि बाजूच्या घरात गेली। तर हे आजी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने आपण विचार करू शकता की वादळाची स्थिती आणि वादळ किती गंभीर होतं। दैव बलवत्तर म्हणून त्या आजीने आपले जीव जे आहेत ते ओठ्याखाली लपून वाचवलेले आहेत। अशा पद्धतीने ह्या नरेवाडीमध्ये ह्या वादळाने सर्व अस्तव्यस्त केलं आहे आणि महसूल विभागाचा अंदाज जो आहे, प्राथमिक अंदाज आहे, तो 10 ते 15 लाखापर्यंत नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।